नमस्कार मित्रांनो, मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये स्वागत. आणि मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका गावामध्ये. इथलं जे गाव आहे साळशी म्हणून गाव आहे, आणि साळशी गावाच्या अंडर म्हणजे त्या ग्रामपंचायतीच्या अंडर एक वाडी येते, धनगरवाडी म्हणून. त्या धनगरवाडीला आपण जाणार आहोत आज. आणि त्या ठिकाणी आपले धनगर बांधव जे आहेत, त्या धनगर बांधवांचं जीवन कसं आहे, ते काय व्यवसाय करतात, त्यांची घरं कशी इथं, आणि त्या ठिकाणचा परिसर तुम्हाला मी आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि सुरू करूया आपण आपला आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आता आलो धनगरवाडीमध्ये. बघा, हे गावाचं म्हणजे गावाच्या सुरुवातीलाच इथून गाव सुरू होतं. हे बघा कशी घरं आहेत कोकणातले, लाल दगडांची घरं, त्याला चिरा म्हणतात. ते लाल दगडाची जी आपल्याकडे कसं घर बांधायला विटा वापरतात, तसं या ठिकाणी चिरा वापरतात. ही भिंत बघा, ही भिंत, ह्याला जे दगड वापरलेत त्याला आपण चिरा म्हणतो. म्हणजे जसं आपल्याकडे विटा असतात ना, तसं हे चिरा. अशा प्रकारचं घर आहे. इथं जी हे समोर बघा, सरांचं घर आहे, खरात सर म्हणून येतं. त्यांनी आपल्याकडे बुकिंग केलेलं आहे म्हणजे खतांचं. काल त्यांच्याकडे गेलो होतो मी. इथं ह्या वस्तीवर सगळेच जे खरात आहेत, म्हणजे सगळ्यांचे आडनाव खरात आहेत, आपले धनगर बांधव आहेत. आणि इथले जे लोक आहेत त्यांचा मेन व्यवसाय जो आहे तो शेती म्हणजे काजूची बाग, आंब्याची बाग, असं फळबागा हा यांचा व्यवसाय इथल्या लोकांचा. तर चला बघू, कोणी भेटलं तर त्यांच्याशी बोलणं बी करू, आणि जरा आतमध्ये पण जाऊन तुम्हाला दाखवतो मी. पाठीमागं बघा तिकडं डोंगर आहेत. अशी घर आहेत कोकणातले. चिरा, पुढे गेले आम्ही साहेब. याला काय याला काय म्हणतात, चिरा मग काय विटा म्हणतात? चिरा ना, चिऱ्यांचे विटा ना, का नुसतं चिरा? हां, आमच्याकडे विटा असते, ह्याला चिरा म्हणतात ना, दगड. हो, अशी घरं इथं कोकणातली. एक वस्ती जशी म्हणजे आपल्याकडे वस्ती असते बघा, तशी एक वस्ती आपल्या धनगर बांधवांची. इथं जेवढे बी लोक आहेत हे सर्व धनगर बांधव आहेत. परंतु आपल्याकडं पाहिलं नगर साईडला किंवा बारामती साईडला, तर धनगर बांधवांच्या घरी मेंढ्या शेळ्या म्हणजे दिसतात तुम्हाला, म्हणजे असतातच. तर इथं तसं नाही. तर यांचा जो व्यवसाय आहे हा फळझाडांचा म्हणजे फळांचा व्यवसाय, म्हणजे काजी, त्यानंतर आंबे, म्हणजे फळ व्यवसाय यांचा. सगळे शेतकरी तिथं बघा, अशा प्रकारचे घर आहेत. मित्रांनो, धनगरवाडीमध्ये आल्यानंतर मला एका शेतकऱ्यांना भेटायचं होतं, आणि म्हणून मग मी त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घराकडे गेलो. आणि जाताना थोडंसं त्यांच्या घराच्या आसपासचा जो परिसर आहे
तो अशा प्रकारचा बघा. इथं प्रत्येक शेतकऱ्याचं घर म्हणजे धनगर बांधवांचं घर म्हणा किंवा शेतकऱ्यांचं घर म्हणा, इथली जी घरं असतात ही चिऱ्यांची आहेत. म्हणजे आपल्याकडे विटाचं बांधकाम असतं, या ठिकाणी चिऱ्याचं बांधकाम असतं. चिरा म्हणजे काय, तर दगडात दगड कोरलेला असतो इटेच्या आकाराचा. आणि मग त्यानंतर मग शेतकऱ्याशी थोड्याशा गप्पा मारल्या, इकडल्या तिकडल्या. त्यानंतर मग त्यांच्याबरोबर जरा इथला आसपासचा परिसर फिरलो. म्हणजे त्यांनी मला दाखवला की बाबा त्यांच्या वाडीतली घरं आणि तिथला परिसर थोडासा फिरून दाखवला. या ठिकाणी प्रत्येक घराच्या पुढं अशा प्रकारचं गेट असतं, कारण इथं जी गायी, इथं जंगली गायी या घरात घुसतात, म्हणून या ठिकाणी प्रत्येक घराच्या पुढं अशा प्रकारचं गेट राहतं. त्यानंतर मग असंच तिथला परिसर फिरल्यानंतर मग शेतकऱ्यांच्या घरी गेलो. आपल्याकडे कसं पाहुणा आल्यावर आपण चहा करतो, तसं कोकणात काय करतात की आपण गेल्यानंतर आपल्याला आंबा खायला देतात. आणि मग त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बसलोत आणि बसल्यानंतर मग त्यांनी आपल्याला मस्तपैकी आंबे आणले, आंबे खाल्ले, आंब्याचा आस्वाद घेतला. आणि मग इकडे तिकडच्या गप्पा मारल्या, जरा आपला नगर भाग कसा आहे, आपल्याकडं शिर्डी साईबाबाचं मंदिर ह्याच्याविषयी थोडी चर्चा केली. आणि मग अशा प्रकारच्या गप्पा मारता मारता इथला परिसर पण थोडा शूट केला. आणि इथला परिसर शूट केल्यानंतर मग शेतकऱ्यांशी थोड्याशा गप्पा मारून शेतकऱ्यांचा निरोप घेतला. आणि अशा प्रकारचा आपला हा आजचा व्हिडिओ झालेला आहे. आंबे बघा किती छान आहेत. आणि हापूस आंबा असला, इथं हापूस आंबा असतो आणि हा फार गोड असतो चवीला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझ्यासोबत असेच कोकणातले व्हिडिओ पाहत जा. तुम्हाला मी कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ दाखवत जाईल. आणि कोकणाबरोबरच नेहमी मी वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ चॅनलवर दाखवत असतो. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवलं धनगरवाडी, म्हणजे कोकणात जे धनगर बांधव आहेत या धनगर बांधवांची तुम्हाला वाडी दाखवली. तर आजचा व्हिडिओ हा या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा. आणि आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो.